अभी आ जाओ। ये दे दो जरा। यहाँ पे ये सब थोड़ा सा इसको भी लेना पड़ेगा सर। हाँ, कसलं काम चालू है आता? तो अभी हम हैं भारंगी नदी के ऊपर और यहाँ सारे अधिकारी आए हुए हैं। बीडीओ ऑफिस से हैं, तहसीलदार ऑफिस से हैं, नगर पंचायत से हैं। और ये रही वो जो वॉल तोड़ने का काम शुरू है। मगर आप देख सकते हैं कि ये जो सारा डेब्रिस है, ये सारा डेब्रिस इसी नदी के अंदर डाला जा रहा है। और यहाँ पर दूसरी तरफ आप देख रहे हो कि एक सीमेंट का मशीन है जो सीमेंट पूरी यहाँ पे ये नया, यहाँ पे आप देख रहे हो आयरन के साथ में यहाँ पर ये नई वॉल करती जा रही है। मगर आप सोचिए कि कितना धूल झोंकते हैं हमारे आंखों में। अभी हमने जब तहसीलदार को बताया था कि हम यहाँ आ रहे हैं, नगर परिषद को भी बताया था आ रहे हैं करके, ये आज दो इस तरीके के ये लगा कर ये तोड़े जा रहे हैं और तोड़कर ये सब अंदर ही डाला जा रहा है। तो आप समझ लीजिए ये किस तरीके का गलत काम और गलत तरीके की जो परिस्थिति है। और ये देखिए इससे पहले ये जो गुजराती बाग में जो ये आया था, पूर आया था, इसमें यहाँ पर भी आप देख रहे हो एक गार्डन बना दिया गया है और इस तरीके का सारा जो जिम का सामान और बिल्कुल एक गार्डन बनाया गया है। कि लास्ट जो फ्लड आया था तो उसमें ये नदी ने तोड़ के ही बता दिया था कि किस तरह से ये नदी की जगह है और नदी के ऊपर कोई कुछ नहीं कर सकता। भले ही नदी एक वॉइसलेस है, उसकी खुद की आवाज़ नहीं है, मगर वो बता देती है इस तरह से तोड़ फोड़ के कि उसकी कितनी सीमा है, जगह है। तो ये जो बफर जोन्स है इसका भी मर्यादा नहीं रखते हैं और इस तरह से ये तोड़ देते हैं। तो मॅडम आल्यात का? हां, तर मॅडम आता एक लक्षात द्या, मी आता बोलली आहे की जे काही आज आपला हे मीटिंग होतोय तर हा पूर्ण आपल्याला मिनिटेड करायचं आहे, मिनिट्स बनवायचं आहे आणि ह्याच्यात जे काही सांगितलं जातोय त्या पद्धतीने ते मिनिट्स बनवायचं आहे आणि मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। असं नाही की हा मी आज 1 वर्षानंतर परत येते, कारण परत आता पाऊस येणार आहे। आणि हा जो गार्डन बांधला गेला होता बघा, गार्डन आणि जिम, हा पण नदीच्या जागेवर होता। आता हा तुम्ही परिस्थिती बघितलं, आधी आले होते का इथे कधी? नाही ना? तर आता पाठीमागे बघा, हा जो वॉल वगैरे तुटलाय ना, हे नदीनीच तोडून दाखवून दिला होता की हा माझा जागा आहे। ठीक आहे ना? हे नदीवर जर तुम्ही अत्याचार करायला बसले, नदीला घेरून, म्हणजे आता इकडचा पॉलिटिशियन्सला काय पाहिजे, लोकांना पब्लिकला खुश करायला काय पाहिजे, कारण नदी काय बोलू शकत नाही तर असं केलेलं। आता बघा, आता काय कोण विचारते याला? हां, सगळं पैसे बर्बाद, सगळं काही बर्बाद करतात आणि नदीला असं करून हे सगळं चुकीचं आहे। जर आधी हा वॉल बनवून असं केलं गेलं तर इथपर्यंत हे काय करायला नको होता। तसंच आता चालू आहे तिथे ती रोड बनवण्याचा। काय गरज आहे मला सांगा बफर झोनमध्ये असा रोड बनवण्याचा? आणि हा जो आता जो भिंती तोडतायत ती बनली गेली होती म्हणूनच असं झालेला लास्ट इयर। हा बनवला होता म्हणूनच हा झालेला। आणि आता सुद्धा हे आले आहेत आपले नगर परिषदचे, त्यांना विचारते की आता हे म्हणतं हाईट कम करताय। कसला हाईट कम करतायत? पूर्ण तोडायला पाहिजे। आणि एक बाजूनी हाईट कमी करतात बोलतात आणि तिथे हा जो सिमेंटच्या मशीन आहे आता सिमेंट घालत होते तिथे। काय उपयोग आहे की एक बाजूनी तुम्ही म्हणताय की आम्ही तोडतोय आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही सिमेंट घालून अजूनही वॉल वाढवत चाललेत। त्यांना हे पाहिजे, रोड पाहिजे, रोडची गरजच नाही आहे। आणि मी म्हणून तहसीलदारला सांगितली होती की दुसरीकडे तुम्ही नदी साफ करायचं म्हणताय की ते इरिगेशनसाठी, पण इथे जे वॉल बनलं गेलं आहे ह्याला आधी बंद करायला पाहिजे। आणि बघा ते वॉलमधून होल दिसते का तुम्हाला? पाणी आतमध्ये यायचं इथे निशाण दिसते का? सगळे पाणी येतात आतमध्ये। इकडे या, मी दाखवते। हा इथे जो दिसतंय ना ओला ओला भिंतीमध्ये दिसतंय ना, काही ओला ओला दिसत आहेत बघा। इकडे या, माझ्याकडे या ना, इथे बाजूला या माझा, कारण तुम्ही बघितलं तर तुम्ही तहसीलदारला माझ्या डोळ्यातनं तुम्ही त्यांना समजूत घालणार। हे दिसत आहेत का ओले भिंतीला? दिसतंय ना? याचा अर्थ आहे की ब्लू लाईनमध्ये जे स्प्रिंग्स वगैरे असतात ना त्याचं पाणी तसं बाहेर येतो अधूनमधून आणि तसं। आणि दुसरं आहे की हे बिल्डिंगवाल्यांकडे कसलंही सुवेजचा प्लॅन्स नाही आहे आणि त्याच्यामुळे हे जे मध्ये मध्ये मोठे मोठे होल घातले गेले ना ते तिकडनं सुवेजच्या रिलीज करायला, म्हणजे नदीनी नुसतं घाण हे करायला बसली आहे नदी आणि बाकी आपण करत जायचं आपल्याला जे पाहिजे। हां, बघा आता
आता काम चालू केलं सांगितल्यामुळे की आता भिंती तोडायचा, आणि आता आज मी गेली की परत भिंतीच्या वाढवणार आणि परत रोड बनत जाणार. 1 वर्षानंतर आता तोडायला घेतलंय, जेव्हा की कधी सांगितलं गेलं होतं. याला कसलंही NOC नाही, काय नाही. रोड कशाला पाहिजे आपल्याला बफर झोनमध्ये? हां, ही रोड कोणाला पाहिजे आणि कशासाठी पाहिजे आणि कसल्या डिझाईनमध्ये आहे ते आम्हाला जरा सांगा डिटेल्स. मग कोणाकडचं आहे? तिकडचे आहे तर तुम्ही सांगा ना. हा तुमच्याकडे आहे ना, मग तुम्ही सांगा ना हे कशासाठी बांधलं गेलं. मग तेव्हापासून तुम्ही म्हणता माझ्याकडे नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. तर सांगा ना आता, हे तर तुमच्याकडे आहे ना. हा रोड कोणी पास केला, कशासाठी? नगरपंचायतनी केलं. आणि नगरपंचायतनी याच्यासाठी की हां 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 ते त्यांचे CEO आलेच नाहीये. त्यांचे CEO म्हणतात आम्ही मीटिंग लावत. हा कसलं फंड्स आहे किती? हा तर कसलं नियोजन आहे ते सांग ना. बायपास रोड, आणि पण बायपास रोडला इम्पॅक्ट असेसमेंट लागतो की नाही? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट का? मग काय केलं त्याच्या? कसलं इम्पॅक्ट असेसमेंट आणि कसलं ग्रीन क्लिअरन्स आहे? हां, तुम्ही लोक इंजिनियर, तुम्हाला नुसतं माहीत आहे रोड बांधायचं, पैसे घ्यायचा, कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचं, खायचं, तेवढंच. त्याशिवाय काही माहीत नाही आहे. नदीला काय पाहिजे, नदीच्या काय नॉर्म्स असतात, त्या नॉर्म्स फॉलो करायचं. बफर झोन कुठे? हां, इंजिनियर आहेस ना, इंजिनिअरिंगमध्ये आपणच डिझाईन वगैरे सगळं करून घेतलं आहे ना. मग करताना कसलं? मला डिझाईनची कॉपी दाखव. मला डिझाईन आता मागून घे जरा. डिझाईन जे हे याच्या प्रपोजलमध्ये डिझाईन जे घातलं आहे, आणि कसले कसले परमिशन कॉपी दाखव, वर्क ऑर्डर दाखव, सर्व. आता मला जरा सॉफ्ट कॉपी दे, घे तिकडनं आणि दे. कोणाला दिलं गेलं हे काम आणि कोणाच्या अंडरमध्ये हा डिझाईन पास केला गेला? हां, नदीवर असं प्रकारच्या रोड कोण बांधतो? आणि आता तुमच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे ते तुम्ही आता तुमच्या याच्यात नोंद घ्या, आणि काय कारवाई व्हायला पाहिजे ते आम्हाला सांगा. कळलं ना? यांच्याकडनं पेनल्टी घ्या, आणि त्या पेनल्टीनी पाहिजे असेल तर नदीच्या डिमार्केशनचा पूर्ण काम करून घ्या आधी. ते आधी व्हायला पाहिजे. नदीच्या डिमार्केशन केल्याने आपल्याला नदीची रुंदी किती आहे, किती बफर सोडायचा, हे सगळं समजते. त्याला बेसलाईन म्हणतात. मग हे सगळं काही नसताना काही प्रकारचं काम चालू असतं. हां, चुकीचं सर्व काम आहे. असं व्हायलाच नको. आणि हा आता नाही बोलत मी, 3दा येऊन गेली याच्या आधी. आता परत परवाच्या दिवशी संडेला जेव्हा मी सांगितलं मला तिकडचं ते जे नदीवर काम चालू आहे त्याच्या जेव्हा मागितलं NOC आणि वर्क ऑर्डर आणि सगळं काही, तेव्हा मी सांगितलं की आधी हे का नाही तोडत, म्हणून आता हे तोडायला घेतलं असणार. त्याच्या अगोदर हे तोडण्याचं काम होतच नाही. पण हे पूर्ण मला आता तुम्ही लिहून घेता का? नाही तर नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. मला काय काय कॉपीज त्यांच्याकडनं मी डिमांड केली आहे ते तुमच्या मिनिट्समध्ये हवं आहे मला. कशासाठी भेटतोय हे सगळ्यांना जरा एक इन्फॉर्म करा. हां, यांना पण वेळच नसतो कधी पण, त्यामुळे हे खूप बिझी लोक आहेत. तर म्हणूनच मी तुम्हाला सांगत होती, कारण त्यांच्याच डिपार्टमेंटचं काम आहे. त्यांच्या अंडरमध्येच असं प्रकारचं एक पत्र दिलं गेला की तुम्ही तुमच्या रिस्कमध्ये काय करायचं करा, म्हणून असं हे बांधलं गेलं होतं. आणि म्हणून ह्याच्यावर आम्ही हे केलं की असं प्रकारचं व्हायला नको. डोकणे तुम्ही सांगताय का? यांना माहीत नाही आहे. हां, एक थोडासा यांना ब्रीफ द्या, कारण आज अख्खा दिवसभर ते आपल्यासोबत आहेत. हां, नाही पण माझा रोल काय आहे, यांचा रोल काय? कारण ते आता ब्लँक येऊन उभे आहेत की आपल्याला मिनिट्स पाहिजे, काय पाहिजे. कारण मी सांगितलं आजचा व्हिजिटचा आपण पूर्णपणे मिनिट्स वगैरे करायचं आहे, कारण त्याच्यावरूनच मग फॉलोअप होते. म्हणून मी ते कॉर्पोरेशनचं कसं पद्धतीने होतो ते एक सॅम्पलसुद्धा शेअर केली आहे की मिनिट्स रेकॉर्डिंग कसं असायला पाहिजे आणि फॉलोअप कसं असायला पाहिजे. तर आज पण जे दाखवून देते, आता बघा हे तहसीलदारला परवाच्या संडेच्या दिवशी बोलणं झालं, तर कदाचित तिथून आता हे तोडायचं तरी चालू आहे. आणि हे पंचायत समितीवाले इथे, सॉरी नगर परिषदवाले इथे आहेत, पण त्यांना काही माहीत नाही आहे. त्यांच्या CEO फोन उचलत नाही आहे. जरा CEOने फोन लावा. काय बोललं, तुमच्याशी भेट झाला? काल निरोप दिलाय ना, काल मीटिंग मध्ये होते, जाऊन आलो मी. आज पण मीटिंग मध्ये, रोजच मीटिंग मध्ये असतात, म्हणून असं प्रकारचे काम होतात ना. जागेवर बघितल्यावर CEOनी, तेव्हा तर काम व्यवस्थित होईल ना. आता संध्याकाळपर्यंत आपण इथे आहोत ना, CEOना इन्फॉर्म करा. त्यांना भेटल्याशिवाय मी इथून जात नाही आज. त्यांना इन्फॉर्म करा, नाहीतर आता त्यांना बोलवा इथे. हां,
मग आता ह्या भिंतीचं काय तुम्हाला माहित आहे काय करतायत? दिलंय ना मॅडम, नाही काय काय करतायत आता हे माहित आहे का? मग कोणाला माहिती पाहिजे? ते करतायत, ती यंत्रणा समोर. करतायत ना, मग त्यांच्याकडनं फॉलोअप घेऊन आपल्याला माहिती ठेवायला पाहिजे ना. आपल्याला चला जाणूया नदीच्या अंतर्गत हे सगळं माहिती द्यायचं आहे, आपल्याला ते रिपोर्ट बनवायचं आहे की कसं काय काम चालू आहे. तर ते करतायत, त्यांना माहिती आहे असं नको ना. आता ते BDOचे ऑफिसवाले पण त्यांना सुद्धा काय माहीत नाही, ते म्हणे दुसरं एक्सटेन्शन ऑफिसरचं आहे. असं पद्धतीने जर काम होईल कसं होणार मला सांगा. दरवेळेला सगळ्यांना सांगून बोलून येते, पण अल्टिमेटली अशी परिस्थिती आहे. हां, इथे आता आली तर तिथे इथून ते तोडतायत, तिथे सिमेंटच्या मशीननी अजूनही सिमेंट घालत होते, आता तो सिमेंट मशीन गेला बाहेर. मग तुम्ही लक्ष देत नाही का ह्या गोष्टीला? हे बघा इथे तिथे ती जी हे लावलंय बघा, आयर्न रॉड्स दिसत आहेत, तिथे आता घालत होते ते सिमेंट. आत्ताच मी ओरडली, म्हटलं त्यांना जाऊ सांगा बाहेर जायला, तेव्हा गेलेत. आणि दुसरं दिसतायत का हे सगळं डेब्रिस नदीच्या आतमध्ये घालतायत. काढतील ना ते आता दाखवलं म्हणून काढतील, नाहीतर काढलं नसता. तुम्ही काढतील म्हणजे काय? तुम्ही असं वरवर बघून आणि बोलणार असं थोडी होते. तुम्ही स्वतः येऊन पण पहा की जरा हे आतमधून काढताय की नाही काढत. हां, आणि तिथे पण बघा माती काढून बाजूला ठेवला, म्हणता आम्ही रुंदीकरण केलं. कसलं रुंदीकरण? याला रुंदीकरण म्हणणार? हां, जे माती काढून जर साईडला ठेवलंय ते परत पाऊस आला की आतमध्ये येईल, त्याला रुंदीकरण म्हणणार? आणि इथे हा डेब्रिस आतमध्ये येऊन याची डेप्थ कमी करणं, त्याला आपण म्हणणार खोलीकरण आणि रुंदीकरण? चालू, तुमचं अजून काम चालू आहे का? किती दिवस लागेल काम पाहिजे? 1 महिना म्हणते. काय मग आता हे जे आहे ठीक आहे, पडतंय, तुम्ही डेब्रिज आणि त्या सगळ्या क्लिअर करा तिथे, आता ठेवू नका. कॉन्क्रिटिंग काम कसलं स्मूथनेस? त्याला आहे ना ट्रान्झिशन देत असतात. नाही, हॅलो, तुम्ही पण कसल्याही अशा प्रकारच्या सॉफ्टली बाते करू नका. नॉर्म्स काय आहे नदीचा? बफर झोन सोडून जे काय त्यांना काय करायचं ते थोडू द्या, भिंती तिकडनं करा ना. काय करा, आम्ही तुम्हाला तुम्ही असं कसं बोलताय की त्यांना हे पाहिजे ते पाहिजे? त्यांना काय पाहिजे नको, नदीला काय पाहिजे ते विचारा, त्याची नॉर्म्स त्यांना शिकवा. आपण जर आपल्या अंगावर असं केलं असं आपण गपचूप बसणार का? नदीवर काही केलं तर चालतं? आता ते मुंबईच्या बाबतीत पण मला सांगत होते मॅडम त्याच्या बाजूनी, कारण आपल्याला ते साफसफाई करायला. हां, त्या लिलाव करायचा आधी हे धोकण्यानीच बघायचं कसं लिलाव होणार आहे. हाँ, ये देखिए यहाँ पे किस तरह से ये जो सारा सांडपानी है, द सीवेज वाटर है गांव का, ये ऑलमोस्ट 3 to 4 MLD मुझे दिख रहा है जो फ्लो वॉल्यूम से. इस तरीके से एक स्ट्रक्चर जो नदी के अंदर ही बनाया गया, ये भारंगी नदी है. और ये आप ऊपर का ये देख रहे हैं, आप थोड़ा बाजू में हो जाओगे, आपको हीरो नहीं दिखाना है मुझे. आप कौन से डिपार्टमेंट से हो? लोकल का. तो ये इस तरह से आप भारंगी नदी देख रहे हैं, और इसकी पात्र को मतलब बता रहे थे कि यहाँ पे बहुत अच्छा काम हो रहा है. कलेक्टर आके गए हैं और नदी की रुंदीकरण कोलीकरण करके इरिगेशन के लिए देना. मगर आज जो वस्तु स्थिति हमको समझ में आया, यहाँ पे जिस तरह से एक पेड़ काटा गया है और जिस तरह से ये आगे की तरफ भी नदी को रोक कर पानी का जो पंपिंग कर रहे हैं, जो पीने के पानी के लिए, आप समझ सकते हैं ये पूरा संडास का पानी है जो यहाँ पे से जा रहा है. संडास और बाथरूम का सब कुछ पानी है, और इसी को इसी पानी में लेकर यहाँ पर हम दिखा सकते हैं कि वाटर ट्रीटमेंट वाटर पंपिंग स्टेशन है. ये वाटर पंपिंग स्टेशन ये बहुत पुराना है वैसे तो, और डिमार्केशन नोटिफिकेशन नहीं होने की वजह से. ये कौन लोग आए हैं यहाँ पे? नगर पंचायत. हां, नगर पंचायत काय करतायत ते तिथे? हां, बोलवा जरा त्यांनाच इथे बोलवा. ते कसले काम करतात आपल्याला बघू द्या. बोलून घ्या त्यांना इथे. तो ये देखिए यहाँ पे ये जो झाड़ काट कर भी इन्होंने रखा है, ये इस तरह से, ये भी बड़ा गलत तरीके से इन्होंने झाड़ वाड़ काट के ये जो STP बनाने की कोशिश की है, जिसके बारे में कोई प्लान, कोई डिज़ाइन, अब बाजू हो जाओ, प्लान या डिज़ाइन कुछ भी नहीं है. तो इसके लिए हम कलेक्टर साहब के साथ में भी चर्चा करेंगे ज़रूर, क्योंकि अभी मीटिंग हो जाएगी. हो सकता है कि कलेक्टर अपने अभी रिटायरमेंट से पहले जो 2 महीने रह गए हैं उनके, कुछ तो सही काम करें, ये आशा से हम उनके साथ में काम करेंगे. उनको ज़रा बुलाना, वो किस चीज़ का काम कर रहे हैं. ये जो वॉल बनाया है साइड वॉल, ढोकने जी, मिस्टर ढोकने इधर आ जाओ ना, क्योंकि यहाँ पर भी तो ये वॉल सब बन रहा है, आप इनको भी बंद करवाओ. हाँ, और अभी भी ये जो यहाँ पे ये कर रहे हैं, क्या मेजर कर रहे हैं?
हे गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये कामं करतायत. हे बघा, हा नगरसेवकेचा नवरा आहे. नहीं नहीं, हेलो एक मिनट, वो लोगों को बुलाओ ना, किधर गए नगर परिषद वाले? हेलो अभिजीत और ये आप नहीं, इंद्रजीत बुलाओ, मैं आपको बोल रही हूँ उनको बुलाने, आपके डिपार्टमेंट के लोग हैं, बुलाओ जरा, क्या काम हो रहा है हमको देखने दो, समझने दो. एवढी पण भीती नाही राहिली त्यांना. काही अधिकारी आले ना तिच्या समोर मोजून चालवले नदीमध्ये कामाची. याने आता तो वरेचा पूर्ण रस्ता डेव्हलप केलेला आहे. बायको नगरसेवकाने नवरा हॅलो, हे कसल्या प्रकारचं काम चालू आहे इथे? काय काय फॉरेस्टच्या जागेचं काय? का तुम्ही फॉरेस्ट वाले का? मग कोण आहे फॉरेस्ट वाले? कोण आहे दाखवा मला, सांगा कोण आहे फॉरेस्ट वाले त्यांना. हॅलो, कोण आहे फॉरेस्ट वाले? कोण आहे याच्यात फॉरेस्ट वाले कोण आहे? जरा या इकडे. कोण आहे फॉरेस्ट डिव्हिजनचे? कोण आहे? जरा या इकडे. हॅलो भाऊ, फॉरेस्टचे कोण आहे? त्यांना पाठवा इथे, मी फॉरेस्ट कडनंच आली आहे. जरा बघू तरी ते कोण फॉरेस्ट वाले आहेत तुमच्या सोबत. असं प्रकारचं सर्व नदीमध्ये भिंती बांधलं जातोय, सगळं काही केलं जातोय, कोणाचं परमिशननी सगळं होतोय? इथे इरिगेशन डिपार्टमेंट वाले आहेत, त्यांच्या पण कसलं परमिशन आहे? ते कुठे पुढे पुढे जाते? ते फॉरेस्ट वाले आहेत का खरोखरच? काय नाव आहे? काय? नागरे आणि सालुंके, त्यांच्या पोस्ट काय आहे? हाँ नहीं, वही वो नागरे और वो होंगे भी नहीं, कुछ ऐसी अपना ये कर रहे हैं. आम्हालाच आमच्या जागेपासून बेघर केलं. पण हा आहे काय म्हणजे हे पाण्याची काय? टाकी आहे. पाणीची टाकी आणि झाडं कापलं गेलं ते. हे बघा झाड, हे हं, बघा इथे झाडं सगळे कटिंग केलेले हं. आहेत. बघा मॅडम, इथं पण एक झाडच आहे. हं? इथे पण मोठं झाड होतं. अच्छा, इथे पण मोठे मोठे झाडं होते. हां हे बघा इथे हां हां, दिसत आहेत हां, भरपूर दिसत आहेत. हं? हे बघा मॅडम, हे सगळे मोठे झाडं काढले त्यांनी. हं. पुढे जाऊन बघू. तर हा कसलं इकडे या. हा कसलं म्हणजे काय काय प्लांट चालू आहे आपलं, काय आहे त्याच्याबद्दल जरा सांग. मॅडम, हे 3 MLDचं फिल्टर प्लांट चालू आहे, पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं. हां, सध्या आपलं पॅकेजिंग किंवा का? पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं, हां कारण की ते तेवढे बाकीचे कम्पोनंट बसणार म्हणून आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेतलेलं हां हां कोणाच्या परमिशनने घेतलं तेवढं सांगा मॅडमना. कॉलम्स. आता हे कॉलमचं फाउंडेशन वगैरे जागा ओपन कोणाच्या करून मालकीची ते कॉलम पण टाकून एवढ्या लेवलला उभे केलेले आहेत, त्याच्या प्लेट ठेवलेले आहेत. तर ह्याच्या पुढचं काम आता हे आता कॉलम सुकायचं आम्ही वाट बघत होतो, तर ते झालं. त्याच्यानंतर मामा एक एक कंपोनेंट्स प्लेट्स करू. जागा मालकांशी तुम्ही एक मिनिट जरा थांब ना जरा. हां, आता मला एक सांग की हा पूर्ण किती कॅपॅसिटीचा बोलला, किती कॅपॅसिटीचं काम चालू आहे? 3 MLD. आणि हा प्लांट कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? हा हां, आणि हा काही हा लिकेज आहे ह्याच्यामुळे तुम्ही काही करणार का? ऍक्च्युली हा पूर्ण पाणीचा लिकेज आहे टाकीचा. हां टाकीचा, याच्यासाठी नवीन ESR पण प्रपोज आहे. अच्छा, पण आता ह्या अजूनही ह्याच्यावरचं काही काम चालू केलं नाही. तर हा जो एवढा नुकसान, एवढा जो पाणी लिकेजचा आहे त्याच्याबद्दल काय आपलं म्हणजे ॲटलिस्ट एक काहीतरी आता हे करून घ्यायला पाहिजे ना. ऍक्च्युली मॅडम, ह्याला आहे ना दुरुस्तीचा प्रयत्न केलेला आपण. हां तर ते काय केलं, एक साईड आपण हे केले ना की दुसरी साईडनी परत तो लिकेज स्टार्ट होतो. म्हणजे कॅपॅसिटी जास्त झालं, लोड जास्त झाला. लोड वाढतो त्याच्यावर, म्हणजे आपण एक बाजूने पण याच्यासाठी काहीतरी आधी जे ऑलरेडी जे अशा प्रकारचं जर्जर स्ट्रक्चर आहे त्याला काहीतरी आपण रिप्लेसमेंटचं करायचं की नवीन काहीतरी वेगळाच करत बसलं. म्हणजे हा तर पॅकेजिंगचं म्हणतो आता तो तू. झालं. ह्याच्याबरोबर आपण ESR टाकी पण ओव्हरहेड घेतलेली. आपण किती टाइम पिरियड किती ठरवलं आपण या कामासाठी? ऍक्च्युली मॅडम, टाइम पिरियड आपण विथिन मीन्स 6 to 7 मंथचं ठरवलेलं आहे. हां, 6 to 7 मंथ वाटत नाही 6 to 7 मंथ. हे 1 month मध्ये कव्हर होऊन जाणार. हां, आणि हा 6 to 7 मध्ये पूर्ण होणार सगळं. आणि हे जे एवढे झाडं कशाला कापले? हां, ह्या झाडासाठी काय कॉम्पेन्सेटरी काय ट्री प्लांटेशनचा काय विचार आहे? म्हणजे आता हे जे एवढे झाडं, किती झाडं कापले गेले? माझी वसुंधरामध्ये मॅडम आम्ही नाही पण किती झाडं कापले, किती इथे टोटल झाडं किती कापले गेले? कारण इथे मोठे दिसत आहेत, मोठे झाडं. कुठले आंब्याचे वगैरे काही मोठे असेच आंब्याचे वगैरे झाडं मला दिसत आहेत. तर हे किती मोठे झाडं कापले गेले? 25 ते 30. हां, एवढे नाही. मग किती कापले गेले? अजून मॅडमांना तिकडे जागा 15 झाडं असतील. जास्त हां, इथे पण आहेत मॅडम. हं. इथे तर मोठे झाड आहेत. नाही कापले का ते? हे काय? या ना.
पण इथे हा काय बांधला गेलाय मग? हा ॲक्च्युली संप तिथे आहे, राहण्यासाठी लोकांना दिलेलं आहे. संप आहे. हां संप मीन्स प्युअर वॉटर इथून पंपिंग करतो. अच्छा, म्हणजे ट्रीटेड वॉटर इथे येतात. हां तो खूप जुना आहे मॅडम. हां हां त्यासाठी आपण नवीन पॅकेजिंग फिल्टर प्लांट उभा करतोय आणि याच्याबरोबर एक हे टाकतो. पण ह्या ट्रीटमेंट बरोबर इथे पण काही करतायत का? हे तर लोक राहतात इथे, मग ही जागा आपण कशी काय घेतली आहे? हे तर लोक राहतात ना, मग इथे कसे काय आपण काही प्लांट वगैरे घेतो? इथे पण झाडं कापले आहेत मोठे मोठे. हां हा पूर्ण आपण ऑक्युपाय करणार का? हा पूर्ण हे पूर्ण एरिया काय काय होणार आहे इथे? मॅडम इथे आता सध्या आहे हां. ना फिल्टर प्लांटचं आहे आणि एक ESRचं टाकीचं आहे. हां दोन आहे. हां हां ESR फुल फॉर्म बोल जरा. एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर. तर ते किती कॅपॅसिटीचं? तेवढंच 9 लाख लिटर. 9 लाख लिटर. अच्छा, म्हणजे फिल्टर्ड पूर्ण पाणी याच्यात होणार. पण इथे तर हे रेसिडेन्शियलवाल्यांचं मग काय करणार? ॲक्च्युली मॅडम हे ना पहिल्यापासूनचं यांचं तो हे कर्मचाऱ्यांसाठी. नाही सॉरी, हे पूर्वी गोडाऊन होते पण इथे आता हे लोक राहतात. अच्छा जे इथे जे कामगार आहेत ते इथे आता कामगार त्यांनी रिटायर झालेले आहेत. हां हां. कोणी इथे कामाला नाही पण ते अजून आणि हा स्ट्रक्चर काय होता? इथे पण घरच होता का? नाही फिल्टर प्लांट जुनी. जुनी आता काही चालू नाही, बंदच आहे. बंद नाही, चालू आहे. फक्त फिल्टर हे प्लांट कसं आहे ना, आतमध्ये? एकदम जुनं स्ट्रक्चर आहे. हां नाही पण चालूच आहे म्हणजे यूजमध्ये आहे. येस. अरे बापरे, हा ट्रीटमेंट प्लांट म्हणायला पाहिजे का? हे भगवान. त्यासाठीच मॅडम म्हणजे तुम्ही असं आणि वरून तुम्ही तिथे दाखवलं ज्या पद्धतीने पाणी आपण उपसा करतोय तिथे, आणि अरे बापरे हा तर ट्रीटमेंट प्लांट आहे. ओ मग कुठे त्या तुमच्या क्लोरिनेशन वगैरेचं कुठे होते? हां काय? नाही पण कसं आहे म्हणजे इथे ट्रीटमेंट कसं होतं रे? इकडे ये, कुठे गेलं? हां हां नाही जिथे आपण ट्रीटमेंट करतोय ते कुठे? क्लोरिनेशन सेडिमेंटेशनचा. हां दाखव. कुठे होतं? कुठे होतं? नाही आता काही नाही, मध्ये मला आधी तू सेकंड दाखव की कुठे आपल्या. हां हां इंग्लेट इकडे आहे. हां इकडून पाणी वरती येतं. हां हे काय आहे? हे इथे काय घातलं जातं? हे काय आहे? इथे काय घाण आहे? हे वॉल आहेत मॅडम. नाही पण इथे ह्याच्या वॉलच्या बाजूला बघ किती घाण आहे. क्लीन करून घेतो. हां आणि आणि नाही पावडर टाकलं म्हणजे आपलं ट्रीटमेंट, आपलं क्लोरिनेशन आणि हे इथे होतंय का? हे 30 वर्षापूर्वीचं मॅडम स्ट्रक्चर आहे. तर हे स्ट्रक्चर बघूनच आपण नवीन फिल्टर. अरे बापरे, ते ओपन कर जरा, वरती जाता येईल? दिसेल तिथे जे तुम्ही ट्रीटमेंट कसं घालतात, म्हणजे कुठे घालतात? क्लोरीन वगैरे कुठे घालतात? पोस्ट क्लोरिनेशन डायरेक्ट संपलो हे नाही करतो TCL. नाही मॅडम. पोस्ट क्लोरिनेशन बोलतोय, क्लोरिनेशन कुठे करतोय हे सांग. नाही मॅडम, हे स्ट्रक्चर पहिल्यापासून असं तर आम्ही मग त्याच क्लोरिनेशन पोस्ट क्लोरिनेशन करून घ्या, कारण की इकडे आता तशी पहिल्यापासून सिस्टम आहेच नाही. म्हणजे ह्याच्यावर काही काम चालू नाही. इथं पाणी तर आहे, बघू दे जरा जुनं स्ट्रक्चर काय आहे ते बघू दे जरा मला. हे बाबा ह्याला ट्रीटमेंट प्लांट म्हणता? हां शहापूरचा ट्रीटमेंट प्लांट नगरपंचायतचा. हे भगवान, कुठला याच्यावर काम करायला पाहिजे, काय प्रायोरिटी असायला पाहिजे, हे काही ठरवलं गेलं नाही का? हे इथे काहीतरी टाकायला हे सगळं ठेवलं इथे. हे काय आता नवीन सगळं लागणार त्याच्या पूर्ण मशीन आहे का? हां काय रे, वरी आहे ना? तुझं काय नाव बोला? रुपेश. हा काय नवीन प्लांटसाठी आहे सर्व? अच्छा. त्याचे ते कंपोनेंट आणून ठेवले. एका महिन्यात ते काम पूर्ण होईल. अरे बापरे. हो हा जुना सिस्टम आहे. अच्छा नाही पण ते तू ठीक आहे ते करतोय, पण क्लोरिनेशन वगैरे असंच काहीतरी फ्लोमध्ये टाकता का? आणि काय? हे भगवान, हा नवीन सिस्टम. जरा हा पाठीमागचा हा इथे काय होतं? हे कशासाठी आहे? इनलेट. अच्छा, त्याच्या पूर्ण कसं मला मिळेल? अच्छा, कधीचं, किती वर्षाचं असेल? जवळजवळ मॅडम हे 30 वर्षाच्या पूर्वीचं आहे. 30 वर्ष. आता तुम्ही सांगा, यांचा जो पूर्ण हा जो 32 एकरचा जो आहे आणि इथूनच आपली भातसा नदी वाहते. आता आपण बघितलं हा जो पंपिंग स्टेशन आहे, हा रॉ वॉटर करत असणार ते पंपिंग. आणि ही जी आहे ना, नाही हां ठीक आहे, आपण आता ते विचारू तिथे. पण एक मिनिट मी सांगते ना. आता ही जी पूर्ण आपली नदी आहे, हां ही इथून अशी भातसा वाहते आहे
आणि इथून मी दाखवली ही मध्ये जी येते ती भारंगी आहे. हां इथून म्हणजे हे पूर्ण भातसाचा फ्लो. आता मला तुम्ही सांगा, हा जो 32 एकर आहे कसलं त्यांनी हे ठेवलं आहे? पूर्ण आपल्या पात्रातच आहे नदीचा. हा पण नदीचाच पात्र आहे पूर्ण. मग नदीच्या पात्रातच त्यांनी हे बांधलं आहे. कसं त्यांना परवानगी दिलं गेलं? तहसीलदार ऑफिस तुम्ही नोंद घ्या. हा जो दिसतोय ना हा पूर्ण जो आहे हा 32 एकर आहे. आणि हा मेनली जे मला जे सांगितलं गेलं होतं हा आहे पूर्ण शेतीचं जागा. त्या शेतीच्या जागाला पूर्ण हे यांना देऊन टाकलं गेलं आहे आणि ह्या बिल्डरनी पूर्ण याला 32 एकर म्हणतात आणि असं हे बांधलं गेलं आहे. तर हा परमिशन कोणी दिलं, कसं दिलं? आणि नदीच्या पात्रावर आहे पूर्ण. हां पण कसं दिलं म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन नाही, काय नाही दिलं असेल की नाही ते कन्फर्म करा ना. एवढा मोठा कॅम्पस कसं काही बांधला जातो आणि नदीच्या पात्रात आहे बिलकुल. आणि दोन नदी आहे असं पण नाही की म्हणजे इकडनं एक कॉन्फ्लुएन्स आहे आणि इथे एवढा मोठा नदीचा आहे मग कसं काय बांधलं गेलं? आणि आपल्याकडनं काही कारवाई मिस्टर डोकणे? मी सांगतो माझं तसं हे नाही ज्युरिडिक्शन, मी सांगतो साहेबांशी चर्चा. नाही ज्युरिडिक्शन नाही, पण हे याच्याबद्दल आपण आधी पण 1 वर्ष झालेलं आधी पण आपले टीम असेच आपण जेव्हा आलो होतो दाखवलं गेला होता. ऑलमोस्ट 1 वर्ष झालं याला पण दाखवून. आणि एवढ्यात आत्ता बघितलं तर किती इथपर्यंत आला आहे हा घर. तुम्ही जर माझ्या मागचा जर व्हिडिओ वगैरे पाहिला तर इथपर्यंत नव्हता. आता तर हे वाढत चाललं आहे पूर्ण. आणि ह्या गावातला पूर्ण इरिगेशनचा जो क्षेत्र आहे ते पण कमी केलं गेलं. पूर्ण इरिगेशनला NA करून वगैरे कसं दिलं मला माहीत नाही, पण मेन आहे बिलकुल नदीला लागून आहे. आणि जेव्हा मोठी पूरबीर येईल आणि आतमध्ये जाईल परत तुम्ही कॉम्पन्सेशन देत बसणार? हा आपल्या देशचा विचित्र एक रूल आहे की आधी द्यायचं बांधायला आणि नंतर त्यांना कॉम्पन्सेशन पण द्यायचं. चुकीचं केलं तरी त्यांना कॉम्पन्सेशन द्यायचं फ्लडच्या नावाने. कलेक्टर कसे काय असे डायरेक्टली देतात असे परवानगी? इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन नाही तर कन्फर्म तरी करा. कन्फर्म करतो मॅडम. कारण मी ते विचारली होती रवी पवारजींना लास्ट टाइम पण विचारली होती. नाही कसलंही परमिशन नाही आहे म्हणाले. नसेल मग तहसीलदार काय करतात? तहसीलदार का रिपोर्ट करत नाही? जमीन आणि याने परमिशन आहे. हां फक्त आता ते नदीपात्रात आलंय का ते बघायला पाहिजे. नाही नदीपात्रात आहे दिसत आहेत ना पूर्ण आपल्याला. इथं भातसा आणि भातसा तर नोटिफाईड रिव्हर आहे. असं पण नाही की हे नोटिफाईड नाही आहे. तर तुम्ही फ्लड मोठी रिव्हर आहे. हां आणि तुम्ही याच्या फ्लड प्लेन्स वगैरे बघा ना आणि त्याच्यातनं तुम्ही यांना दाखवा की हे नाही. याची फ्लड प्लेन पण आहे, याची रेड लाईन माहीत आहे ना म्हणून तर बोलते की त्यांना ते तरी दाखवा ना की हा फ्लड प्लेन्सवर त्यांनी कसं काय बांधलं हे सगळं. हे आधी पण दाखवून झालेलं आहे. तर ह्या सगळ्याचा जरा विचार कर. आपलं पण हे करा. नाही NAचं परमिशन ठीक आहे, NA बी नाही तर कसं दिलं गेलं? मग जर आधी नदीच्या फ्लड प्लेन्स आहेत याच्यावर NA पण कसं दिलं गेलं? आणि मेन आहे की एवढा मोठा जमीन जो शेतीच्या जमीन होता इथे. मी लास्ट टाइम तालुका कृषी अधिकारी आमच्यासोबत होते. हे पण नोंद करूनच घ्या तुमच्या मिनिट्समध्ये. तालुका कृषी अधिकारीला आणून मी येथे दाखवलं की हे जर कृषी, कारण हा जर नदी आहे याच्या बाजूला पूर्ण क्षेत्र आपल्या याच्या शेतीचं आहे, मग याच्यावर असे बिल्डिंग्स बांधायला देतात कसं? आणि एवढा वर्षापासून चालू आहे ढोकणे. माझा हाच ते तुम्ही माझा जे आक्षेप काढत होते ना मॅडम, तुम्ही असा शब्द बोलता असा करता. अरे आपण एवढा वर्षापासून मी एवढा लांबून येऊन जर दाखवू शकते, हा तर तुमच्या ज्युरिडिक्शन्स ना. भातसा नदी तर तुमच्या ज्युरिडिक्शन्स आहेत. आणि दाखवून देऊन सुद्धा योगेश पाटील असताना परत हे रवी पवार असताना दाखवून दिलं गेलं आहे. मग काय याच्यावर कारवाई होत नाही? आणि इथे पण बघा त्या बाजूला पण ती पण काय आहे, ती स्ट्रक्चर पण बघा जरा काय आहे. बंगलाच दिसतोय तो. हां ते पण फाइंड आउट करा. इथे पण बघा. इथे तर हा आता बांधला गेला, हा आधी नव्हता. हा स्मशान नव्हता, आता मला दिसते. लास्ट टाइम मी आली होती तर मला स्मशान दिसला नव्हता. हा तरी नाही मी तुमच्याकडे माझ्याकडे सगळं हे आहे, मी दाखवून देते. इथे तर आपलं हे आहे तो हे आपला पंप हाऊस आहे. आणि इथे ह्या MJP वाल्यांनी ते हे बांधलं आहे ना. तर असं सगळं आहे. पण कसं होतो सगळं म्हणजे चुकीचा हा जो आता हा एकच दिसते, पण तिथे ना अजून 2 आहे. कारण हे मोठे मोठे झाड झाले म्हणून ते दिसत नाही आता. आणि इथे पण एक मध्ये दिसला होता, तिथे बघा मध्ये दिसते थोडासा असा. ह्या जसं ते हे पंप हाऊससारखं दिसतं त्याच्या पुढे पण दिसते. असे बरेच आहेत आतमध्ये तुम्ही जर गेले तर. हा रिसॉर्ट कोणी बांधलं आहे तिथे ते बघा. आणि हा मेन तर एवढा 32 एकर हा फेमस जागा आहे. 32 एकर म्हटलं तर हा 32 एकर कोणी दिलं, कसं दिलं, कुठल्या परवानगीच्या अंडरमध्ये? आणि नदीच्या पात्रामध्ये बघा किती फिशेस वगैरे लांब आहे इथे आहे म्हणून पाणी किती स्वच्छ आहे.
किती फिशेस दिसत आहेत, दिसतं ना, खूप फिशेस आहेत आणि पाणी स्वच्छ आहे एकदम बिलकुल. पण आता हे जे असे बिल्डिंगवाले आले तर ते पण सगळं सांडपाणी सोडत जाणार, मग हे सगळं जाणार. मग आता काय कारवाई करणार, किती दिवसात करणार आणि काय सांगणार सांगा. नाहीतर परत पुढच्या वेळेला 1 वर्षांनी मॅडम येईल, परत तेच म्हणणार आम्ही सांगतो, आम्ही करतो, हाच चालू राहील नाही का. हा पंपिंग स्टेशन पण कोणी बांधलं हे आपल्याकडनं परमिशन आहे नाही एवढं मोठं असेल तर 100% इथे बोट वगैरे सोडले होते आणि म्हणजे इथे कोणतरी बंगलोवाले जे आहेत त्यांच्याच बोट वगैरे लावून फिशिंग आणि हे ते सगळं चालू होतं. आणि टुरिंगचं स्पॉट, हां तिथे बोट वगैरे होते. हां नाही 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 फॉरेस्टवाले पण होते तेव्हा माझ्यासोबत. हां नाही नाही हे बोल्डर्स आहेत ना जास्त करून. हां 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 जास्त डेप्थ नाही. हां व्हेलॉसिटी जास्त असल्यामुळे डिस्टन्स बऱ्यापैकी चांगला अकोमोडेट होतं. ही आली भारंगीमधून, ते बघा म्हशी येतात तिकडनं. बायोडायव्हर्सिटी किती मस्त छान. भारंगी नदी, ग्राम पंचायत वाफे. अभी भी इतनी अच्छी बह रही है, गर्मी इतना है तो भी. तो हाँ टेरेन जो है इस तरह से पूरे बोल्डर्स वगैरह हैं और इसको गंगा देवस्थान कहते हैं. ऊपर से भी दिखाया होता लेकिन लास्ट टाइम भी यही दिखाया था, जिसमें कोई परिवर्तन तो दिख नहीं रहा है, कचरा वैसे ही है. और यहाँ देख सकते हैं कि कैसे सारा कुछ कचरा अभी भी डाला जा रहा है. इसके लिए ही बंदोबस्त फिर भी अभी कम है ऐसे दिख रहा है. ये देखो कितना कचरा सब दिख रहा है, कितना कचरा है सब इसमें. ये रहा पूरा. तो ये परिस्थिति है और ये सबको ही बदलने को कहा था. तो ये गंगा देवस्थान है और आप समझ सकते हो भारंगी नदी की क्या हालत है. पूरी तरह से यहाँ सब कचरा डाला जा रहा है नदी के अंदर ही. हा बघा किती वेळा येऊन गेले आहेत, त्यांना सांगितले हे पूर्ण कचरा आहे, पूर्ण कचरा. आणि इथे सगळं केस बीस कापून इथेच टाकलं गेलं आहे. त्यामुळे हा सरपंच आणि ह्यांना लास्ट टाईम त्या याला पण ग्रामसेवकला पण दाखवले होते, पण काही उपयोग होत नाही या लोकांचा. काय झालं, सरपंच आला नाही आला, त्यांचा नंबर दिला है त्यांनी. मंदिर का पूजा बोलते हैं, गंगा देवस्थान इसका नाम है. हाँ, और इस तरह से ये कचरा वचरा सब ऐसे ही डाल रहे हैं. ये भारंगी नदी है. बार बार इनके यहाँ के जो मेन महाराज हैं उनसे तक बात की थी कि ये सब क्या उन्होंने नियोजन करना है ताकि ये सब ऐसी इस तरीके से ना पड़े. लेकिन देखिए किस तरीके का हालत है. ये भारंगी नदी है और ये भारंगी नदी में किस तरीके का, ये मंदिर के लोगों को ही हमने समझाया था कि अगर ये सब चीज़ों का नियोजन ठीक तरह से हो तो ये भारंगी नदी बहुत ही अच्छी तरह से साफ़ सुथरी बह सकती है. लेकिन ये गंदगी यहाँ से देखो किस तरीके की है. और उधर मैंने आगे आपको दिखाया था पानी कितना स्वच्छ है. लेकिन ये इस तरह से जो सब काम होता है, हम लोग अपनी जो आस्था विश्वास रिलीजन और ये सब की बातें तो करते हैं, लेकिन उसको किस तरह से हम सही तरीके से पर्यावरण पूरक करके और उसको संभाल के चले वो कोई नहीं समझता. यहाँ देखिए यहाँ पे ये विधि विधान करने का भी सब है, जो मृत्यु के बाद की जो होती है सब. लेकिन अभी दिखाया आप लोगों को कि स्वच्छता मेंटेन करना भी बहुत ज़रूरी होता है. लेकिन हम ऐसा माना जाता है क्लीनलीनेस इज़ क्लोज टू गॉडलीनेस, लेकिन ऐसा कुछ दिखता नहीं है जब हम लोग अपने पर्यटन जहाँ पर भी ऐसे रिलीजियस स्थान जहाँ होता है वहाँ का. तो ये रहा वो देवस्थान और यहीं पे हमने अभी आपको पीछे से जो बताया
जो विचित्र हालत वो है। थोड़ा सा मंदिर की भी दर्शन करा देते हैं कि ये मंदिर किस चीज़ के लिए बड़ी इम्पॉर्टेंट है। थोड़ा सा दिखा के लाती हूँ कि क्या है मंदिर और ये देवस्थान के लिए कितना सारा सब किया जाता है। लेकिन जब आती है बात स्वच्छता की और मेंटेन करने का, और यहीं से दिखाते हैं कि किस तरीके का बंदोबस्त है, जिससे कि ये जो नीचे दिखाया था अभी वो भी कैसे गंदा हो रहा है पूरा। शिव जी ध्यान रखना। अभी आपको दिखाते हैं। तो अभी यहाँ से आपको दिखाते हैं सब कि किस तरीके की परिस्थिति है और कहाँ से ये सब गंदा सब डाला जाता है। ये मैं अभी मंदिर के अंदर की परिसर में हूँ और ये रहा जो अभी दिखाया सब बाहर से मंदिर के अंदर। और यहाँ से जो पूरा मंदिर में जो कचरा डाला जा रहा है, मंदिर से ही कचरा डाला जा रहा है। सूफी फास्ट फूड ऐसा करके उसने होटल भी खोल दिया है। ये सब खुलेंगे अभी। जबकि एकदम रोड से किती आता किती तुम्ही टाइम लिमिट देताय सगळे मला सांगा. कधीपर्यंत मला